बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। निवडणुकीत प्रमुख उमेदवार सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडणुकीसाठी धावाधाव करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता प्रचारासाठीही हात पुढे केलाय। नाती खूप महत्त्वाची असतात, प्रचाराला बोलवल्यास जाणार असे संकेत स्वतः सुप्रिया सुळेंनी दिलेत। तसंच निवडणूक बिनविरोध का नाही होऊ शकली हे त्यांच्या पक्षालाच विचारा अशी सावध भूमिकाही सुप्रियांनी घेतली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी बारामतीमध्ये पोटनिवडणूक होतीये। अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात, त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद भाऊजाईचा प्रचार करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय ते केलेलं आहे हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे। तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे। कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत। राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते। सत्ता पैसा राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं। बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत असल्यानं चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत। दरम्यान पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम करणार असल्याचं पडळकरांनी सांगितलंय। बारामतीमध्ये पार्टीच्या वतीनं मला सूचना आल्या, मला जर तिथं जायची गरज असेल तर मी नक्की जाईन। बारामतीमध्ये मी निवडणूक पण लढलो होतो 2019ची, त्यामुळं गावगाड्यामध्ये सर्व लोकांशी माझा परिचय चांगला आहे, माझं जाणं येणं आहे, त्यामुळं काही अडचण नाही। मी बारामतीला प्रचाराच्या निमित्तानं पार्टीने सूचना दिली तर मी जाईन। बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडेही रिंगणात आहेत। पार्थ पवारांच्या फोननंतर करुणा मुंडे अर्ज मागे घेणार होत्या, मात्र 6 तारखेला धनंजय मुंडेंनी फोन करून आव्हान दिलं, त्यामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय घेतल्याचं करुणा मुंडेंनी सांगितलंय। सपकाळ साहेबांना फोन करू शकता धनंजय मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही। तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये। इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते, पण धनंजय मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय। काँग्रेसनं निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बारामती दौऱ्यावर आहेत। यावेळी सपकाळांनी आकाश मोरे यांची भेट घेतली। आकाश मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसनं उमेदवारी दिली होती, त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार त्यांनी उमेदवारी मागे घेतली, त्यामुळे बारामतीतल्या स्थानिक नेत्यांनी सपकाळांची भेट घेत आभार मानले। यामध्ये उमेश पाटील, सुनेत्रा पवारांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांचा समावेश आहे। काँग्रेस तगून नव्हे या ठिकाणी अत्यंत कर्मठ भूमिकेतून तिथे उभी आहे। त्याचा एक म्हण आहे की जोर का झटका धीरे से लगे, मात्र ये धीरे का झटका जो है हे उलटा हा फार जोरात लागलेला आहे की मोठी लढाई लढायसाठी 2 पावलं मागे जावं लागतं। मोठी लढाई आहे 2029ला बारामतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवर या ठिकाणी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।